कोपरगावात कोळपेवाडी परिसरात वादळी पावसामुळे डाळिंब बागांचे अतोनात नुकसान, प्रशासकीय अनास्थेमुळे शेतकरी हवालदिल। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव हद्दीत असलेल्या हळनोर वस्ती येथे काल झालेल्या भीषण वादळी पावसामुळे डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे। या परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाच्या तीव्रतेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोठ्या खर्चात लोखंडी स्ट्रक्चर उभारून क्रॉप कव्हर लावले होते। मात्र निसर्गाच्या अचानक झालेल्या या प्रकोपाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत। एकीकडे शेतकरी या आसमानी संकटामुळे पूर्णपणे कोलमडला असताना दुसरीकडे मात्र शासकीय यंत्रणांची कमालीची अनास्था समोर आली आहे। या दुर्घटनेबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग करत नाही अशी धक्कादायक प्रतिक्रिया देण्यात आली। तर महसूल विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत पूर्णपणे अनभिज्ञता दर्शवली आहे। प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हवालदिल झालेल्या या बळीराजाला शासनाकडून तातडीने आणि मोठी मदत मिळवून देण्यासाठी आता सर्व स्तरातून प्रामाणिकपणे प्रयत्न होण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी तानाजी लामखेडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक। 5/2026 रोजी काल संध्याकाळी 7-7:30 वाजता जे वादळी वाऱ्याचा पाऊस आला, त्या वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये डाळिंबाचे आमचे झाडे पडले। डाळिंबाचे क्रॉप कव्हर पूर्ण फाटून दुसऱ्या शेतात गेले आणि डाळिंबाच्या अँगलचं पूर्ण टेक्स्चर हे वाकून गेलेलं आहे। तरी डाळिंबाची आमची कमीत कमी एक जणाची 5-5 लाख रुपयाची नुकसान झालेली आहे। तसेच चंद्रभान तुकाराम हळनोर, तसेच ज्ञानेश्वर बबन हळनोर, तसेच हरी कचरू हळनोर आणि बोरकर यांचे पूर्ण डाळिंबाचे क्रॉप कव्हरचे नुकसान झालेले आहे। आणि आमचे बंधू संपत हनुमंत हळनोर यांचे डाळिंबाचे पूर्ण झाडे वाकून गेलेले आहे। तरी जी नुकसान झालेली आहे याची शासनाने दखल घ्यावी। तुम्ही ही जी नुकसान झाली या बाबतीत महसूल किंवा कृषी विभागाला काही कळवलं का? कृषी विभागाला कळवलं, कृषी विभागाचं आम्हाला पाहिजे असं उत्तर नाही आलेलं आणि तलाठी मॅडमला फोन केला। तलाठी मॅडम आम्हाला बोलतात की कधी झालं, काय झालं, हे वादळी वाऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालं तरी त्यांना सुरेगाव परिसरात झालेलं वादळी वाऱ्याचं अद्याप माहिती नाही आणि त्यांनी आम्हाला उडाउडीचे उत्तरे दिले आणि ते येण्यास नकार दिला त्यांनी। हार्वेस्टिंग स्टेजला असलेल्या या डाळिंबाचं साधारणपणे एकरी किती नुकसान झालं तुमचं? हार्वेस्टिंग स्टेजला असलेलं आता आमचा कमीत कमी एकाचा बाग 35-40 लाख रुपयाचा बाग होता। आज तो निम फळे तुटून खाली पडलेले आहे। आमची कमीत कमी 20-20 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे डाळिंबाच्या फळांची। शासनाने याच्यात काय मदत करावी अशी अपेक्षा आहे? शासनाने याच्यामध्ये पूर्णपणे येऊन पाहणी करावी। पाहणी केल्यानंतर आमचे डाळिंबाचे जे नुकसान झालेले आहे ते रीतसर आम्हाला त्याची भरपाई मिळावी।